महाराष्ट्रामध्ये एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली आहे। संभाजीनगर, मालेगाव, जालन्यामधून काही तरुण ताब्यात घेतले गेलेत। देशविघातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा एटीएस एनआयएला संशय आहे। त्याच्यामुळे काही तरुणांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। एनआयए आणि एटीएसनं ही संयुक्त कारवाई केलेली आहे। संभाजीनगर, मालेगाव, जालन्यामधून काही तरुण ताब्यात घेतले गेलेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, कोणता नेमका संशय एनआयए कडून किंवा एटीएस कडून व्यक्त होतोय हे समजू शकलंय का या तरुणांना ताब्यात घेण्यामागे? सध्या या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत याच घरामधून या एनआयएच्या पथकाने त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलंय। मात्र त्या कुठल्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेतलाय हे समोर आलेलं नाहीये। स्थानिकांनी जेव्हा त्यांच्याशी एनआयएशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं त्यांना सांगितलं की फक्त आम्ही विचारपूससाठी आतोय, जो आमचा संशय होता तो संशय आमचा मिटलेला आहे आणि त्यानंतर आम्ही फक्त त्यांना एक नोटीस देण्यासाठी इथून पोलीस ठाण्यात घेऊन जातोय, अशा पद्धतीची माहिती त्या एनआयएच्या पथकाने स्थानिक जे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी त्यांना दिलेली आहे आणि ही माहिती पुढारी चॅनलला दिलेली आहे। त्यामुळे हे स्पष्ट झालेलं नाही नेमकं कुठल्या कारणास्तव आणि कुठलं संशय त्या एनआयएला या व्यक्तीविरुद्ध। मात्र हे जे व्यक्ती होते हे मशिदीमध्ये नमाज पठण करायचे आणि त्याचबरोबर धार्मिक शिक्षण देण्याचं काम हे या ठिकाणी करायचे। कुठल्याही पद्धतीचा त्यांच्यावरती यापूर्वीचे आरोप नाहीये। मात्र हा त्यांचा घर आहे, घरगुती व्यक्ती आहे आणि धार्मिक शिक्षण ते देत असतात असं या ठिकाणाच्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।